विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर तलगरे, आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। खून प्रकरणातील साक्षीदाराचे अपहरण करून खून करण्याचा प्रकार कवटेमहांकाळ तालुक्यातील नागज परिसरात समोर आला असून संशयितांनी खून झालेल्याचे पार्थिव कर्नाटकात नेऊन आत्महत्या दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे। या प्रकरणी 2 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी बुधवारी दिली। मृत व्यक्तीचे नाव दादासो नामदेव यमगर असे असून ते कोसारी तालुका जतमध्ये 2023 मध्ये झालेल्या दुहेरी खून प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार आहे। मंगळवारी तो खून प्रकरणातील फिर्यादी प्रवीण यमगर याच्यासोबत जाणार होता। या दरम्यान सकाळी दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी नागसपाटा येथे पंपावर गेले असता त्याचे अज्ञाताकडून अपहरण झाले। यानंतर त्यांचा भ्रमणध्वनीही बंद ठेवण्यात आल्याने संशय बळावला। या प्रकरणी अपहरण झाल्याची तक्रार कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरा दाखल करण्यात आली। कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यातील एक पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक अपहरित व्यक्तीचा शोध घेत असताना बुधवारी सकाळी मधभावी तालुका अथनी परिसरात यमगर यांचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत मिळाला। यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता यमगर यांची हत्या करून आत्महत्या दर्शवण्यासाठी गळफास लावण्यात आल्याचे दिसून आले। या प्रकरणी कवटेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री कांबळे यांनी सांगितले, यमगर यांचे अपहरण करून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणी 2 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे। कोसारी तालुका जतमध्ये 2023 मध्ये विहिरीतील गाळ काढण्यावरून 2 गटात जोरदार धुमश्चक्री झाली होती। या हाणामारीत विलास व प्रशांत यमगर या दोघांचा खून झाला होता। या दुहेरी खून प्रकरणी जत पोलिसांनी एका महिलेसह 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती। यातील 2 जण जामिनावर बाहेर आले आहे। या खून प्रकरणात दादासू यमगर हा प्रमुख साक्षीदार असून त्याचाच अपहरणानंतर खून झाला आहे।